हाय रवी, भिजलास काय थोडा? जरा पॅन्ट नाही घातली ना खालून. का रे कडे? असंच म्हटलं, लय पाऊस नाही. पाऊस नाही इकडं तर आता उघडलंय. आता आपण जातोय फिरायला. चलो. चलो. काय दाखवची? नाही नाही, आपण पाऊस पुण्याचे मग दाखव ना. अरे पाऊस चालूच आहे केला जी. पाऊस बंद होते का पुण्यात? रिमझिम 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 चालूच राहते दिवस रात. तो हा का मागा घेतोय गाडी? केलाजी कसं वाटतंय? निसर्गरम्य वाटतंय की नाही? जबरदस्त ठिकाणी आलेलो आहे आपण. हे ती जागा जिथे आपण आलो. चतुर्मुख महादेव मंदिर. जय श्री महादेव. जय श्री महाकाल. पण पाहायला असं ऐतिहासिक मंदिर जिथं आपण आलोय. चतुर्भुज महादेव मंदिर आपण पाहू शकता. मी एक फोटो पण घेतोय साइड बाय साइड. खूपच छान असं मंदिर आहे. जय श्री महाकाल. पुण्यापासून जवळच असलेलं हे शंकराचं मंदिर आहे मित्रांनो. पाहू शकता आपण. अतिशय छान असं मंदिर आहे. महादेवाचं प्राचीन मंदिर आहे. जय श्री महाकाल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अतिशय छान असं मंदिर आहे. रवी पाया पडतोय देवाच्या. अतिशय सुंदर असं मंदिर आहे जिथं आपण पाहू शकता की खूपच छान असे झाडी वगैरे लावलेले आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर. रवीला बोललोय मी की रवी तू रील बनव, मी गणपती मंदिराचा फॉलो. गणपती बाप्पा मोरया. अतिशय सुंदर अशी महादेवाची मूर्ती येते. पाहू शकता किती छान असं मंदिर आहे. याचं बाहेरचं स्ट्रक्चर जरी आपण बनवलेलं असलं तरी याचं मंदिर हे खूप जुनं दिसतंय. मी तुम्हाला कळस दाखवतोय मंदिराचा. सानिध्यात हे मंदिर छान असं पलीकडचं दिसतंय ते दत्ताचं मंदिर आहे आणि पलीकडचं महादेवाचं. इकडच्या साईडचा व्ह्यू दाखवतोय तुम्हाला, रोडच्या साईडचा. खूपच छान मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरचं नैसर्गिक वातावरण मी तुम्हाला दाखवतोय. किती छान निसर्ग सजलेला आहे. ढगाळ वातावरण आहे पावसाचं पुण्याच्या आजूबाजूला. पाहू शकता असं मस्त हे डोंगरात हे एकदम मंदिर आहे. बदलता मौसम. जय श्री महाकाल. तिकडे समोर जाऊन पाहू.